मग आपल्याला मटकी आणि मुगाची सुकी भाजी करायची आहे. मी याला परवा रात्री भिजवलेले, काल रात्री याचे काल सकाळी याला पाणी काढून मूड काढून घेतले. ते बघा, त्यासाठी कांदा लागणार आहे, टोमॅटो, तेल. कढई गरम झाली आहे तर तेल टाकूया. थोडीशी राई टाकायची. राई चांगली तडतडून द्यायची आहे बघा. त्यात कांदा टाकूया. कांदा चांगला लाल परतून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया. थोडंसं मीठ, कांदा लवकर भाजेल. टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण मऊ होईपर्यंत परतून घेऊया. बघा, कांदा टोमॅटो भाजला. आता त्यात पावडर मसाले टाकूया. हळद टाकूया, थोडीशी हळद, धना पावडर आणि लाल तिखट टाकूया. चांगलं परतून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. तर चांगले मसाले शिजवून घेऊया. हे बघा, पाणी टाकलं तर मसाले करपत नाही. भाजीला कलर पण छान येतो. तर त्यात मूग आणि मटकी टाकून घेऊया. आता मी धुवून मोड काढलेले. तर परतून घेऊया चांगली. चांगली परतायची. मग त्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि पाणी टाकायचं. हे बघा, चांगली परतून घेतली. त्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया. शेंगदाण्याचं कूट टाकलं. आता चांगलं परतून घेऊया परत. मूग आणि मटकी मिक्स भाजी छान लागते. साधी सिंपल भाजी. आता थोडंसं पाणी टाकूया शिजण्यापुरतं. सुकी करायचे. अजून थोडंसं पाणी टाकते. बघा, त्याला सुकी करणार आहे मी. ही बघा, झाली भाजी. एकदम सुकी सुकी केली आहे. हे बघा.